नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल एका क्लायंटने मला एक प्रश्न विचारला. ते म्हणाले की 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे रिटर्न्स आपल्याला 20%, 25%, 22% दिसतायत. पण जर लॉंग टर्ममध्ये गेलो तर 20 वर्षामध्ये 17%, 16%, 18% एवढेच रिटर्न मिळतात. मग एवढ्या वर्ष त्या फंडमध्ये थांबण्यात काय अर्थ आहे? 3-4 वर्षामध्ये जर चांगले रिटर्न्स मिळतात तर त्या फंडमधनं बाहेर पडायला हवं. त्यांच्यासारखाच हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. तर याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला जे रिटर्न्स मिळतात ते CAGR मध्ये मोजले जातात, ज्याला म्हटलं जातं कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. हे अजून चांगलं समजवण्यासाठी मी इथे एक फंड घेतलेला आहे, आदित्य बिर्लाचा फ्लेक्झिकॅप फंड, जो एका वर्षामध्ये 11% रिटर्न देतोय, 3 वर्षामध्ये 20% रिटर्न आहेत, 5 वर्षामध्ये 23%. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने 21.36% रिटर्न दिलेले आहेत 1998 पासून आत्तापर्यंत. तर याचाच अर्थ जर तुम्ही पाहाल तर एका वर्षामध्ये कमी रिटर्न्स आपल्याला पाहायला मिळतात, कारण की गेल्या वर्षभरामध्ये मार्केट खूप डाऊन होतं, त्यामुळे इथे एका वर्षाचे रिटर्न्स आपल्याला कमी दिसत आहेत. पण 3 वर्षामध्ये 20%, 5 वर्षामध्ये 23%, पण ओव्हरऑल रिटर्न 21.36% दिसत आहेत. आता हे रिटर्न असे आपल्याला का दिसत आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे आहे आदित्य बिर्ला फ्लेक्झिकॅप फंडचे ॲन्युअली रिटर्न्स. म्हणजे 2025 मध्ये या फंडने आत्तापर्यंत 5% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजेच पहिल्या क्वार्टरमध्ये -3% रिटर्न होते, दुसऱ्या क्वार्टरमध्ये +10% रिटर्न आहेत. 2024 मध्ये 18.67% रिटर्न आहेत, 2023 मध्ये 25.26% रिटर्न आहेत. आणि जर तुम्ही याचे ॲव्हरेज काढले तर जवळपास 20-22% रिटर्न तुम्हाला गेल्या 3 वर्षामध्ये जाणवेल. तेच रिटर्न्स आपल्याला तिथे दाखवले जातात. आणि 2022 मध्ये याचे रिटर्न आहेत -1% आणि 2021 मध्ये रिटर्न आहेत 27.1%. म्हणजे जर 2021 पासून 2025 पर्यंत पाहिले तर जवळपास 23% रिटर्न हा फंड देतोय. म्हणजेच या 5 वर्षाचं ॲव्हरेज रिटर्न्स आपल्याला तिथे दाखवले जातात. त्यामुळे आपल्याला 1-2 वर्षाचे रिटर्न जास्त दिसत आहेत, पण जर जसं आपण हे वाढवत जाऊ तसं हे रिटर्न्स आपल्याला कमी दिसतील. याला कारण म्हणजे प्रत्येक वर्षी फंड चांगलंच परफॉर्म करेल असं नाही. म्हणजे इथे 2023 मध्ये 25 आहेत, पण 2022 मध्ये 1% रिटर्न होता, 2021 मध्ये 27 आहे, 2020 मध्ये 14 आहे, 2019 मध्ये 8% आहे, 2018 मध्ये -3% आहेत. जर तुम्ही इथे पाहिलात तर इथे खूप चांगले रिटर्न्स नाही आहेत, पण त्याच्यानंतरच्या वर्षामध्ये चांगले रिटर्न्स आहेत किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये चांगले रिटर्न्स असतील. आणि या सगळ्याचं जे ॲव्हरेज आपल्याला दिसतं ते ॲव्हरेज तिथे आपल्याला दाखवलं जातं. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की कोणताही फंड ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करता त्यावेळेस त्याचे 1 वर्षाचे, 3 वर्षाचे, 5 वर्षाचे रिटर्नच्या बेसिसवरती तो फंड चांगला आहे किंवा वाईट आहे हे कन्सिडर करू नका. पुढच्या काही वर्षामध्ये तो कसा परफॉर्म करतोय त्यावरती डिपेंड करतो की तो फंड कशा प्रकारे काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. कारण की हे जे फंडचे रिटर्न्स आपल्याला दिसतात आहेत त्याच्याचबरोबर इथे कॅटेगरी ॲव्हरेजसुद्धा आहे. म्हणजे याच कॅटेगरीमधले दुसरे जे फंड्स आहेत ते कशा प्रकारे परफॉर्म करतात आहेत ते इथे दिसतंय. तर इथे बघा 2025 मध्ये किती आहे, कॅटेगरीमध्ये -1% आहे, पण हा फंड रिटर्न देतोय 5%. इथे 6% रिटर्न देतोय 10%. इथे 2021 मध्ये 25% इथे आहे, हा 27% आहे. इथे 11% रिटर्न देतोय, हा फंड 14% आहे. इथे 7% आहे, इथे 8% आहे. इथे -3% आहे, पण याच कॅटेगरीमधले जे इतर फंड आहेत ते -6% आहेत. 31% रिटर्न देतोय, पण हा फंड तुम्हाला देतोय 33% रिटर्न. इथे कॅटेगरी ॲव्हरेज आहे 47%चं, पण हा फंड 2014 मध्ये रिटर्न देत होता 55%. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही फंड सिलेक्शन करता त्यावेळेस नक्की चेक करा की त्याचे ॲन्युअल रिटर्न कसे आहेत आणि तो त्या कॅटेगरीमधल्या जो बेंचमार्क आहे त्याला बीट करतोय की नाही. हा डेटासुद्धा आदित्य बिर्लाचाच आहे. पण प्रत्येक वेळेस एखाद्या क्वार्टरमध्ये जर तो फंड चांगला परफॉर्म करत नसेल तर त्या फंडमधनं लगेचच्या लगेच एक्झिट होणं चुकीचं आहे. ते पण मला तुम्हाला यामध्ये सांगायचं आहे. म्हणजे 2022 मध्ये हा फंड जो होता तो पहिल्या क्वार्टरमध्ये -1% आहे, दुसऱ्या क्वार्टरमध्ये -12% आहे, पण पुढच्या 2 क्वार्टरमध्ये 9%, 3%. त्यामुळे त्याचं ओव्हरऑल 2022 मधलं जर तुम्ही पाहिलं तर -1% रिटर्न आहेत. हेच तुम्ही इथे पहा 2018 मध्ये -3% आहे, इथे 2019 मध्ये 8% आहे आणि 2020 मध्ये -29% आहे हा फंड. म्हणजे ज्या कोणी 2018 मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्याने जर त्याचा पोर्टफोलिओ 2020 मध्ये पाहिला असेल तर तो सगळा ग्रीन दिसत असेल, कारण की त्याने जे केलेले इन्व्हेस्टमेंट आहे ती तर मायनसमध्ये दिसणार आहे त्याला.
कारण की 2-3 क्वार्टर्समध्ये काहीच ह्या फंडने परफॉर्म केलं नाही, पण पुढच्या क्वार्टर्समध्ये 23% आहे, 10%, 22%, 10, 14%, 27% असे रिटर्न्स ह्या फंड्सने दिलेले आहेत. त्यामुळे 1-2 क्वार्टर किंवा 1-2 वर्ष जर तो फंड परफॉर्म करत नाही आहे, तर याचा अर्थ फंड खराब आहे नाही. कोणत्याही फंडमध्ये तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष वेळ देणं गरजेचं आहे. कोणताही असा फंड नाही आहे की गेले 5-7 वर्ष तो डाऊनमध्येच चाललेला आहे. नक्कीच 1-2 वर्ष कोणत्याही फंडमध्ये डाऊनफॉल होतो, पण पुढच्या 2-3 वर्षामध्ये तो फंड रिकवर होतो. त्यामुळे कोणत्याही फंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस कन्सिडर करून चला की 5 ते 7 वर्ष आपल्याला त्या फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. आणि तरीसुद्धा जर तो फंड परफॉर्म नसेल करत, तर त्यावेळेस मग तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणता तरी दुसरा फंड चूज करणं गरजेचं आहे. आता आपण अजून एक फंड पाहूयात. हा आहे SBIचा कॉन्ट्रा फंड. आणि या फंडने जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने 19.23% रिटर्न दिलेले आहेत. पण याच फंडचा हिस्टॉरिकल डेटा जर तुम्ही पाहिलात तर 2016मध्ये 1% रिटर्न होता, कॅटेगरी ॲव्हरेज होतं 4%चं. त्यानंतर 2017मध्ये 2016मधला जो बॅकलॉग होता तो भरून काढला आणि 40% रिटर्न दिले या फंडने. पुढचे 2018मध्ये 19मध्ये याने चांगले रिटर्न्स दिले नाहीत. 2020च्या पहिल्या क्वार्टरमध्ये सुद्धा मायनसमध्ये होतं, पण त्याचा बॅकलॉग जो आहे तो पुढच्या क्वार्टर्समध्ये 24%, 13%, 28%, नंतर इथे 2020मध्ये 29% रिटर्न आहेत, 2021मध्ये 48, 2022मध्ये 12, 23मध्ये 36, 2024मध्ये 17 आणि आता 0.26% रिटर्न ह्या फंडने दिलेले आहेत. त्यामुळे ह्या 3 वर्षाचं जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर ते जवळपास तुम्हाला 18 ते 19% दिसतील. पुढचे 2 वर्षाचे रिटर्न्स पाहिले, 5 वर्षाचे रिटर्न्स पाहिले तर ते जवळपास 23-24% दिसतील. पण ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही पाहिले तर ते 19% रिटर्न आहेत. तर हे रिटर्न्स कमी होण्यामागचं कारण आहे की ओव्हरऑल रिटर्न जर तेव्हा पाहता तुम्ही त्यावेळेस ते कमी जास्त होऊ शकतात, कारण की मधल्या काळामध्ये त्या फंडमधून कमी जास्त रिटर्न्स आलेले आहेत. त्यामुळे हे आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर मी तुम्हाला अजून एक फंड दाखवतो जो आहे कोटक एमर्जिंग इक्विटी फंड, ज्याने 15.24%चा CAGR जनरेट केलेला आहे जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून. याचा जर आपण डेटा पाहिला तर 2014मध्ये या फंडने 85% रिटर्न दिलेले. 85%. 2014च्या स्टार्टिंगला 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर एकाच वर्षात त्याचे जवळपास 18,000 रुपये झाले असते. एवढे जबरदस्त रिटर्न ह्या फंडने दिलेत. पण पुढच्या वर्षामध्ये 8%, 9% आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 43%. म्हणजे जर ह्या 4 वर्षाचा जर तुम्ही जर ॲव्हरेज काढलं तर ते जवळपास 30-32%च्या आसपास असेल. पण पुढचं वर्ष जर ॲड केलं त्याच्यामध्ये तर ते रिटर्न्स कमी होतील, कारण त्याच्या पुढच्या वर्षामध्ये -11% रिटर्न आहेत, त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 8% आहेत, त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 21% आहे. मग ह्या वर्षांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते ॲव्हरेज अजून कमी कमी होत जाणार. पुढच्या वर्ष ॲड केलं तर ते थोडंसं वाढणार, त्याच्या पुढच्या वर्षाचं ॲड केलं पर्सेंटेज तर ते थोडं परत कमी होणार. तर हे कमी जास्त होण्याला कारण म्हणजे कंटिन्युअसली कोणताही फंड तुम्हाला 20%, 22%, 23% रिटर्न देत नाही. एखाद्या वर्षामध्ये कमी, एखाद्या वर्षामध्ये जास्त, एखाद्या वर्षामध्ये पुन्हा कमी किंवा 2-3 वर्ष कंटिन्यू खूप चांगले पण नंतर कमी. आता इथे ह्या फंडने 2023मध्ये 30%, 2024मध्ये 35%, 2 वर्षाचा ॲव्हरेज काढलं तर जवळपास 30% रिटर्न ह्या फंडने जनरेट केलेले आहेत. पण जर पुढचं वर्ष त्याच्यामध्ये ॲड केलं तर ते कमी रिटर्न्स आपल्याला पाहायला मिळतील. हेच मेन कारण आहे की जेव्हा तुम्ही लाँग टर्ममध्ये एखादा फंडचे रिटर्न्स पाहता ते आपल्याला पुढच्या काही वर्षामध्ये कमी 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 जाणवायला दिसतील. म्हणजे पहिल्या 3 वर्षामध्ये जास्त दिसतात, त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये अजून थोडेसे जास्त दिसतील, पुढच्या 10 वर्षामध्ये ते थोडे कमी झालेले असतील आणि जेव्हापासून ते फंड आलेले आहेत तेव्हापासूनचे जर रिटर्न्स तुम्ही पाहिले तर ते अजून कमी झालेले दिसतील. आता या व्हिडिओमध्ये जे फंड मी तुम्हाला सांगितले ज्याच्यामध्ये आहे कोटकचा इमर्जिंग इक्विटी फंड, SBIचा कॉन्ट्रा फंड किंवा आदित्य बिर्लाचा फ्लेक्झी कॅप फंड, यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचा रिकमेंडेशन नाही आहे. तर हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. यावरून तुम्हाला समजेल की जेव्हापासून फंड आला तेव्हापासूनचे रिटर्न्स आणि 2-3 वर्षाच्या रिटर्न्समध्ये एवढा डिफरन्स का असतो ते. SBIचा जो कॉन्ट्रा फंड आहे त्याचा जर रिटर्न्स तुम्ही पाहिले तर एका वर्षामध्ये 7% आहे, 3 वर्षामध्ये 23, 5 वर्षामध्ये 35. पण जेव्हापासून फंड आलेला आहे तेव्हापासून 19.23% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे बरेच लोक असं म्हणतील की 2-3 वर्षासाठीच इन्व्हेस्टमेंट करायची आणि नंतर बाहेर पडायचं, तर तसं नाही आहे. 2-3 वर्ष म्हणजे 5 वर्ष त्या फंडला खूप चांगले गेलेले आहेत म्हणून इथे 35% रिटर्न दिलेले आहेत. पण 10 वर्षाचे रिटर्न्स तुम्ही पाहिले तर ते 35% नसतील, ते कमी असतील आणि जेव्हापासून फंड आले तेव्हापासून पाहिले तर ते अजून कमी झालेले तुम्हाला
इथे दिसतील. म्हणून इथे बेंचमार्कसुद्धा तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कमी होताना दिसेल. याला कारण म्हणजेच गेल्या 10-15 वर्षाचे रिटर्न एकत्र कन्सिडर करून आपल्याला इथे ॲव्हरेज पर्सेंटेज दाखवलं जातं. मला वाटतं तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. तुम्हालाही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा SIP सुरू करायची आहे किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि ती माझ्या थ्रू करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. मी तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडच्या जर्नीमध्ये नक्कीच मदत करेन. तर आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.